मुक्तपणे ब्रीद बांधोनिया द्विज नेनती ते बीज केशव हरी मुक्तपणे ब्रीद बांधोनिया द्विज मुक्तपणे ब्रीद बांधोनिया द्विज नेनती ते बीज केशव हरी ज्याचे निमुक्तता सर्व हि पै मुक्त ज्याचे निमुक्तता सर्व हि पै मुक्त करोनिया रतन सेविते वेदी बोलियले ब्रह्मार्पण भावे वेदी बोलियले ब्रह्मार्पण भावे सदा मुक्त भावे अरे जना ज्याचे निमुक्तता सर्व हि पै मुक्त ज्याचे निमुक्तता सर्व हि पै मुक्त करोनिया रतन सेविते मुक्ताई मुक्त हरिनाम सेवित मुक्ताई मुक्त हरिनाम सेवित अवघेची मुक्त सेविता हरी ज्याचे निमुक्तता सर्व हि पै मुक्त ज्याचे निमुक्तता सर्व हि पै मुक्त करोनिया रतन सेविते विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
करुणिया रतन से करुणिया रतन से रे करुणिया रतन से रे
वेदी बोलियले ब्रह्मार्पण भावे सदा मुक्त व्हावे अरिजना ज्याचे मुक्तता सर्व ही पै मुक्त करोनिया रतन सेविती मुक्ताई मुक्त हरिनाम सेवित मुक्ताई मुक्त हरिनाम सेवित अवघेची मुक्त सेविता हरी ज्याचे मुक्तता सर्व ही पै मुक्त करोनिया रतन सेविती विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबोदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रय जननी देवाचिया मुक्तपणे ब्रीद बांधोनिया द्विज निनती ते बीज केशव हरी ज्याचे मुक्तता सर्व ही पै मुक्त करोनिया रतन सेविती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान सिद्धेश्वराच्या कुशीमध्ये दरबारामध्ये चालू असलेला 8व्या वर्षातला नामसप्ताह आणि त्या सप्ताहातील सर्व ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी सर्वांच्या वतीनं गावातल्या कारभारी मंडळीच्या वतीनं आमचे परमस्नेही परमसखे आदरणीय दत्तोपंतजी गावडे आणि आदरणीय परमपूज्य गुरुवर्य भोसले गुरुजी दत्तात्रय भोसले गुरुजी आणि भजनी मंडळाच्या वतीनं माझ्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो आणि सर्व श्रोतृवर्गांच्या पायावरती मी नतमस्तक होतो. माझ्या शब्द समरांगणामध्ये माझी पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू गायक आणि वादक सर्वांच्या पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो. परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या पायावरती लक्ष लक्ष प्रणाम करतो. महाराज मंडळींच्याही पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो आणि भगवान सिद्धेश्वराकडे दान मागतो की ज्या दानामुळे माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश पडावा आणि बुद्धीचं मालिन्य आणि अंधकार जाऊन
भगवंतानी तुमच्या समोर यथायोग्य त्या दानाचं प्रयोजन द्यावं, फल द्यावं, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी या ठिकाणी बोलतो. कारण देव शब्दाचा अर्थ होतो दिव. दिव हा धातू आहे आणि दिव शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. भगवान परमात्मा हा प्रकाश रूप आहे. म्हणून माझ्या मतीमध्ये असलेला अज्ञानाचा अंधकार फक्त देवच प्रकाशरूप असल्यामुळे तो प्रकाशमान करू शकतो, अज्ञानाचा अंधार दूर करू शकतो. म्हणून श्रुती मातेनं सांगितलेलं आहे तमसो मा ज्योतिर्गमय. हो, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडचा प्रवास आहे. हो, मृत्युर्मा अमृतम गमय. अंधाराकडून प्रकाशाकडचा प्रवास म्हणजे आपला वारकरी धर्म आहे. म्हणून दिव शब्दाचा अर्थ, दिव या शब्दावरून दिवा असा शब्द पडलेला आहे. आणि दिवा म्हणजे ज्ञानाचा दिवा, आणि तो भगवान परमात्मा ज्ञानाचा दिवा लावतो. म्हणून सूर्य हा ज्ञानवर्धक आहे. सूर्य हा प्रकाशन करणारा आहे, अंधाराचं साम्राज्य नष्ट करतो आणि माणसाला वस्तूचं यथार्थ ज्ञान करून देतो सूर्य. म्हणून ज्ञानाचा प्रकाशक सूर्य आहे आणि सूर्याला आपण देव म्हणतो. सूर्य हा देव आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून सूर्याच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान होतं, देवाच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञानदेव म्हटलेलं आहे, कारण तो ज्ञान देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. ज्ञान देव, देव आणि ज्ञानदेव दोघंही ज्ञान देतात, असा ज्ञानदेवाचा प्रभाव आहे, प्रताप आहे. म्हणून असो, सिद्धेश्वर भगवंताकडे अजून एक प्रार्थना मांडतो की या गावातील हा नाम सप्ताह असाच वृद्धिंगत व्हावा आणि वाढावा, याच्याकरता तुमच्या कृपेची गरज आहे. म्हणून भगवंतानी ही कृपा सर्व गावकरी मंडळीला आणि देणगीदाराच्या मनामध्ये प्रेरणा देऊन भगवान परमात्म्याने हे काम करून घ्यावं अशी अभ्यर्थना करतो. आणि सर्व उपस्थित असलेल्या श्रोतृवर्गांच्या पुनश्च एकदा पायावरती नतमस्तक होऊन अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग हा अपरिचित आहे, कारण श्रोत्याच्या तर परिचयाचा नाहीच, पण आमच्या टाळकरी बंधूंच्या सुद्धा परिचयाचा अभंग नाही आहे. परंतु हल्लीच्या काळामध्ये मोबाईलची सुविधा मिळाल्यामुळं आम्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे. म्हणून आम्हाला उपकार करणारा मोबाईल आहे महाराज. काय सांगू आता मोबाईलचे उपकार. असे आम्हाला दूरदृष्टी आणि पाठपाठांतर करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तो मोबाईल आम्हाला अभंग नुसता टच करूस तर लगेच आम्हाला तो अभंग येतो. ऐकणे ही सुविधा उपलब्ध झाली, फार चांगली गोष्ट झाली आहे. असो, म्हणून आमच्या टाळकरी बंधूला तो अभंग म्हणता येतो. पण श्रोत्याच्या कानावरती हा अभंग सविस्तर जावा म्हणून पहिल्यांदा अभंगाचा धावता भावार्थ सांगतो, आणि मग मी कोणत्या शब्दावरती माझं विवेचन चालू आहे हे श्रोत्यांना कळेल. कारण अभंग नवीन असल्यामुळं पदापदाचं चिंतन करीत असताना अगोदर श्रोत्यांच्या गळी उतरावं लागतं आणि त्यांना समजून द्यावं लागतं. तर पहिली गोष्ट हा महिला संत प्रतिनिधी मुक्ताई मातेचा अभंग आहे. कारण मुक्ताईला माता म्हणीत जावं महाराज, आई म्हणीत जावं. मुक्ताईचा हा अभंग आहे, मुक्ताबाई कधी म्हणायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या कनिष्ठ भगिनी आहेत, म्हणून त्या आई आहेत. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आई आहेत महाराज. आणि आईला कळवळ असतो, आईला कळकळा असतो, आईला कनवळा असतो, आणि आईला प्रेमाचा ओमाळा असतो.
कारण मी जाता जाता एक गोष्ट सांगतो, जिनं कळ सोसलेली आहे तिलाच कळकळ असते महाराज. म्हणून महाराष्ट्रासाठी लोकांना दिलेल्या तकलिबीची कळ मुक्ताई मातेनं सोसलेली आहे. म्हणून तुमच्या आमच्या करता मुक्ताईनं एक बाळाचं बाळांतपण जर व्हायचं असेल तर स्त्रीच्या जीवनामध्ये नवा जन्म होतो महाराज. कारण बाळांत शब्दाचा अर्थ जर तुम्ही वेगळा केला तर बाळ किंवा अंत या दोन गोष्टी अशा आहेत. जर तिच्या जीवनामध्ये ती जगली तर बाळ आहे आणि जर नाही जगली तर अंत आहे. म्हणून पुरुषाच्या वाट्याला हे नाही, पण आमच्या माता भगिनींनी ते सहन केलेलं आहे. बाळ अंत म्हणून बाळांत असा शब्द आहे, दोन्ही मिळून एकत्रित. म्हणून आमच्या मुक्ताईनं महाराष्ट्रासाठी दुःख भोगलेलं आहे आणि तुम्हाला आम्हाला हे वरदान देण्याकरता आणि मुक्ताईनं आम्हाला मांडीवरती घेऊन साधनेचं दूध पाजण्याकरता मुक्ताईनं केलेले आमच्यासाठी प्रयत्न आहेत, अट्टहास आहेत. म्हणून त्या मुक्ताईचे किती उपकार सांगावेत. तुमची आमची आई आहे, यात नवल नाही, तर तीन देवाची सुद्धा आई आहे महाराज. हे मी पदरचं बोलत नाही. मुक्ताबाई नामो त्रिभुवनी पानी, मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. अत्यत्रय जननी देवाची, अत्यत्रय जननी देवाची. अजय जननी देवाची, अजय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. हो मुक्ताबाई नमो त्रिताप झाला. आणि ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये सिद्ध बेटामध्ये आले आणि कोपीचं दरवाजा लावून घेतला आणि प्राण उत्क्रमण करून आकाशामध्ये हा प्राण उत्क्रमण करायचं, संचार करायचा आणि देह सोडून द्यायचा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं, पण योग्याला आपल्यासारखं नाही म्हणून त्यांनी प्राणाचं आकर्षण केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी कंठापर्यंत प्राण आणला. आणि बलात्कारानं ही घटना व्हायला लागलेली मुक्ताईनं लक्षात घेतली. तिन्ही भावाच्या लंगोट्या धुण्याकरता इंद्रायणीवरती गेलेली मुक्ताई. लक्षात आलं की एक ज्ञानी, एक योगी जबरदस्तीनं प्राणाचं उत्क्रमण करतोय आणि हे योग्य नाही. कोण आहे म्हणून त्यांनी पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज दिसले. चिंतन केलं, पटकन खांद्यावरती लंगोट्या टाकल्या आणि पळत मुक्ताई आल्या आणि पिंपळाच्या झाडाच्या जवळ बसल्या आणि त्यांनी बी आपला प्राण शरीराचा बाहेर काढून ज्ञानेश्वर महाराजाच्या प्राणाला प्राण आडवा लावला महाराज आणि कंठामध्येच प्राण अडवला ज्ञानोबा रायचा. मुक्ताई मातेनं
आणि त्याच्यातून शिकवलं ते ताटीचे 11 अभंग आहेत. हे आईचं काम आहे. आईचं काम आहे. ते ताटीचे अभंग शिकवले आणि सांगितलं, ज्यांनी तोंडात मारली त्यांचा विषय सोडून द्या. पण जर असं तुम्ही एका माणसानं तोंडात मारली म्हणून जर असं तुम्ही रागावलेले असताल तर महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी कोण सांगाल? कोण सांगाल? बाकीच्या लेकराला मांडीवरती घ्या आणि दूध पान पाजा. म्हणून तुम्ही आई आहात हे तुम्हाला शोभा देत नाही. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. म्हणून विश्व पट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. हे ज्ञानेश्वर महाराजाला परत आणून आम्हाला अमृतानुभव, ज्ञानेश्वरी गाथा, हरिपाठ, योग वशिष्ठ एवढे ग्रंथ कुणी द्यायला लावले तर आमच्या मुक्ताई मातेनं ज्ञानोबारायला विनंती करून महाराष्ट्राला मांडीवरती घेऊन हे दुग्धपान पाजण्याचं काम मुक्ताईनं केलं. म्हणून ज्ञानोबारायची आई आहेत. दुसरी गोष्ट सांगतो, आई निघून जात असताना, कोपीतून जात असताना निवृत्तीनाथाला उठवलं. ज्ञानेश्वर महाराजाचा, मुक्ताईचा, सोपान काकाचा हात निवृत्तीनाथाच्या हातात रुक्मिणी मातेनं दिला आणि डोक्यावरून हात फिरवला. निवृत्तीनाथाला सांगितलं, दादा निवृत्ती, तू सगळ्यात कळतायस. आणि कळता म्हणजे किती? 10 वर्षाचा. निवृत्तीनाथ 10 वर्षाचे, ज्ञानेश्वर महाराज 8 वर्षाचे, सोपान काका 6 वर्षाचे आणि मुक्ताई 4 वर्षाची. म्हणून मी तुम्हाला चिंतन सांगतो, महाराज मायबाप गेल्याच्या नंतर बिना मायबापाच्या 4 वर्षाच्या लेकराला तकलीफ देण्याची तुमची सुद्धा ताकद नाही. तुमची सुद्धा ताकद नाही. इतकं क्रूर हृदय आपल्या ठिकाणी नाहीये. पण त्या काळामध्ये एवढे क्रूर माणसं होते की ज्ञानेश्वर महाराजाधिक 6-6, 5-5, 4-4 वर्षाच्या भावंडाला, लेकराला मायबाप गेल्यानंतर वाली नसलेल्या लेकराला भीक सुद्धा न मागू देणारे माणसं या सृष्टीमध्ये होते. एवढं आमच्या मुक्ताईनं, माऊलीनं सोसलं महाराज. म्हणून हातात हात दिला निवृत्तीच्या आणि सांगितलं, निवृत्ती, इथून पुढं या तिन्ही बाळाची आई बी तूच आणि बापही तूच. सगळ्या जणांचे लाड पुरव. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी आईला दिलेल्या निवृत्तीनाथाच्या वचनातून बोलत असताना ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, लळियाचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पूर्ती, आणि जरी माहेरे श्रीमंती होती तुम्हाशी. निवृत्तीनाथाबद्दल बोलत असताना हे माऊलीनं सांगितलं की तुमच्यासारख्याच्या मुळे माझे लळे पुरले. म्हणून आईनं सांगितलं होतं, लळा पुरव. मुक्ताई आल्लड आहे. ज्ञानेश्वर, ज्ञानोबा माझा फार आल्लड आहे आणि तू कळतायस. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असाचा हात दिला आणि एक गालावरता मुका घेऊन मुक्ताईच्या गालावरती रुक्मिणी मातेचे 2 अश्रू टपकन पडले. पण झोपीमध्ये मुक्ताईनं पुसून काढले आणि वात्सल्य पुसलं. मातृत्व गेलं. सकाळी उठल्यानंतर आई गेलेली पाहिल्यानंतर मोगऱ्याच्या झाडाखाली निवृत्तीनाथ खिन्न मनानं बसलेले होते. त्यावेळेस मुक्ताई आल्या आणि एका खांद्याला मिठी मारून झोका घ्यायला लागल्या आणि दुसऱ्या खांद्याला सोपान काका झोका घ्यायला लागले. त्यावेळेस निवृत्तीनाथानं सांगितलं, मुक्ते, असा मला तकलीफ देऊ नको. असं म्हणल्याबरोबर निवृत्तीनाथाच्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि पडलेला चेहरा पाहिल्यानंतर दाढीला हात लावला, गालाला हात लावला आणि सांगितलं, दादा, तुमचा चेहरा पडलेला आहे. काय झालं तुम्हाला? प्रसन्न असलेला चेहरा आज
दुःखी वाटतोय. मुक्ते गप्प बैस. आणि हृदयाला पीळ पडला आणि 2 डोळ्यातून निवृत्तीनाथाच्या अश्रू आल्याबरोबर आपल्या छोट्या वडणीनं मुक्ताईनं निवृत्ती दादाचे अश्रू पुसले. महाराज, लेकरू रडायला लागल्यानंतर आपल्या पदरानं अश्रू पुसणारी आईच असते. आणि मुक्ताईनं अश्रू पुसले आणि सांगितलं, दादा आई दिसत नाही. त्यावेळेस निवृत्तीनाथानं सांगितलं, मुक्ते आपली आई देवाघरी गेली. देवाघरी गेली? हो. आतापर्यंत 10-11 वाजेपर्यंत देवाघरी गेलेली आई येत असते, अजून का आली नाही? त्यावेळेस निवृत्ती दादानं सांगितलं, मुक्ते आपली आई ज्या देवाच्या घरी गेली ती परत कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. असं मग मुक्ताईनं निवृत्तीनाथाच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि डबडबलेल्या डोळ्यात पाहत असताना मुक्ताईनं प्रश्न विचारला, दादा मग तुम्हाला आई कुठे आहे? आई कुठे आहे? आई जर नसेल तर तुम्हाला आई कुठे आहे? असं म्हणल्याबरोबर निवृत्तीनाथानं मुक्ताईला जवळ ओढलं, डोक्यावरून हात फिरवला, दाढीवटी धरली आणि सांगितलं, मुक्ते इथून पुढं तूच माझी आई आणि इथून पुढं तूच माझी बहीण. सगळं तुझ्याच ठिकाणी आहे. आता तू माझी आई झालीस. तेव्हापासून या तिन्ही देवाची आई झाली. सोपान काकाला घास भरवणारी, ज्ञानोबा राहिला हो ताटीतून विनंती करून महागारी फिरवणारी आणि निवृत्ती दादानं आई म्हणणारी, या तिन्ही देवाची भावाची आई झाली. आणि तिथून पुढं निवृत्तीनाथानं मुक्ताई अशी साथ घातली, आरोळी मारली आणि तेव्हापासून या विश्वाची आई झाली. महाराज, या जगताची आई मुक्ताई झाली. आणि आज साडेतोडपणे बोलण्याची ताकद मुक्ताईतच आहे महाराज. आणि याच लेकराला जन्म दिला असं नाहीये हो, एवढ्या मोठ्या लेकराला जन्म दिला. 14 विद्यान 64 कला, मेलेली माणसं सुद्धा जिवंत करणाऱ्या लेकराला जन्म दिला महाराज मुक्ताईनं. आणि त्या मुलानं उतराई होण्याकरता एका वाक्यात सांगितलं, चांगदेव चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. देव म्हणे आजी जन्मालो, देव म्हणे आजी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, पुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. संगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. संगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा, मुक्ताई. हो, चांगदेवाची आई नामदेवराय सारख्याला निगुऱ्या म्हणून हो निर्भत्सन्ना करणारी मुक्ताई म्हणजे कडक नुसती आईच नाही महाराज, तर शिकवण देणारी आई आहे. म्हणून आज त्या मुक्ताई सांगतात की महाराष्ट्रातले धर्मठक, महाराष्ट्रातले विद्वान म्हणून घेणारे आणि महाराष्ट्रातले पंडित म्हणून घेणारे जे लोक आहेत ते महाराष्ट्राला सोप साध हो साधना देण्याच्या ऐवजी वेगळ्या साधनेकडे नेऊन भुलवून हो दिशाभूल करतात आणि वाट भुली करतात हो. कारण पूर्वीच्या काळामध्ये वाट भुली असायची.
त्याला लोक चकवा म्हणायचे. हो, काही काही चकवा असा असतो की तुम्हाला वेगळ्या मार्गाला घेऊन जातो. तसा ज्ञानी म्हणून घेणाऱ्या, पंडित म्हणून घेणाऱ्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी मुक्त व्हावं. पण ज्या नामस्मरणानं मुक्त व्हावं ते नामस्मरण घेण्याच्या ऐवजी कुणाला यज्ञ करायला लावतात पंडित, कुणाला तीर्थयात्रा करायला लावतात, कुणाला पंडित कर्मकांड करायला लावतात, कुणाला पंडित योग शिकवतात, कुणाला पंडित उपासना सांगतात, कुणाला अनेक अनेक प्रकारातून फसवण्याचं काम हे पंडित करतात. म्हणून त्या विद्वानाच्या पंडिताच्या नादाला लागू नका. तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर मुक्तपणे ब्रीद बांधोनिया द्विज. द्विज शब्दाचा अर्थ आहे पंडित, ज्ञानी म्हणून घेणारे धर्मठक. आणि धर्मामध्ये तुम्हाला वेगळ्या मार्गाला निहून तुमच्या जीवनाचा खानाखराबा करणारे जे धर्मटक आहेत ते त्यांच्या बाजूला जाऊ नका. सोपं वर्म आहे. सगळ्या जणांनी मुक्त होण्याचं अधिकार कुणालाही आहे. असं सर्व समावेशक साधन म्हणजे नामस्मरण आहे. आणि त्याच्या ऐवजी बाकीचं करायला लावतात आणि त्यांना भुलवण्याचा प्रयत्न करतात, भूल पाडतात, भूल. आणि लोक सोपं असलेलं करीत नाहीत आणि अवघडाच्या नादाला लागून जीवनाचा खानाखराबा करतात. म्हणून या धर्मठकाच्या नादाला लागू नका. तुम्हाला याच जन्मामध्ये मुक्त व्हायचं असेल तर एकच काम करा. हे ब्रीद बांधणारे, प्रतिज्ञा करणारे आणि तुम्हाला वचन देऊन मोक्षाकडे घेऊन जाणारे जे विप्रलंभक आहेत त्यांच्या नादाला लागू नका. म्हणून तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता अभंगाचं मुक्तपणे ब्रीद बांधोनिया द्विज. 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 हो, मुक्तपणे ब्रीद बांधोनिया द्विज. 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 नेनती ते बीज केशवहारी. नेनती ते बीज केशवहारी. टाळ वाजवा. नेनती ते बीज केशवहारी. नेनती ते बीज केशवहारी. नेनती ते चांचणी मुक्तता सर्व जीवै मुक्त. चांचणी मुक्तता सर्व जीवै मुक्त. चांचणी मुक्तता सर्व जीवै मुक्त. चांचणी मुक्तता सर्व जीवै
भावने मोकाट स्थितीमध्ये बोलतात, मुक्तपणानं बोलतात हे पंडित, आणि आम्हाला वाम मार्गाला घेऊन जातात महाराज. लुटतात. हो, सामान्य गोष्ट नाही, लुटतात महाराज. म्हणून यज्ञ यागादिकामध्ये आम्हाला प्रवृत्त करतात आणि आमचं पुण्य घेऊन स्वर्गाला लावतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, स्वर्गाला जाणं म्हणजे चोराच्या रस्त्याला पैसा घेऊन जाणं. अरे तिकडे गेल्यावर ते लुटणारच आहेत ना. हो, असं ऊसाचं बिल आलं, हो, कुणाला 5 लाख, कुणाला 4 लाख, कुणाला 3 लाख, 10 लाख असं बिल आलं. आणि जुन्या काळामध्ये बिल मिळालं, पैसे मिळाले आणि एसटीनं निघाले. 15 जण एसटीनं निघाले आणि ती एसटी बिचारी, तिचं काय खरं आहे महाराज. आली तर एसटी आणि गेले तर षष्टी, नाही तर कष्टी व्हायचं काम आहे. हो, ती मध्येच बंद पडली. 10 किलोमीटर पुढं गाव राहिलं नाही, अलीकडंच बंद पडली. हे म्हणले आता काय करावं. जुन्या काळामध्ये वाहनं नव्हते जायला. ते म्हणले आता 15 जण आहेत आपण, चला पायी पायी. केव्हा हे दुरुस्त व्हायची, कुठून कधी यायचे ते फिटर. म्हणून 15 जण आहेत म्हणून निघाले. पण अर्ध्या रस्त्यापर्यंत आल्यानंतर त्यांना चोराची चाहूल लागली. आणि ते 30-40-50 चोर असलेले दिसला त्यांचा घोळका. अरे म्हणले, आपल्याजवळ पैसे आहेत, आता ह्यांच्यापासून आपण बाजूला राहिलं पाहिजे, नाही तर हे आपल्याला लुटल्याशिवाय सोडणार नाहीत. हो, मग कुणी केकताडाच्या आळ्यात लपलं, कुणी आंब्याच्या झाडावर, कुणी दगडाच्या आड, कुणी जमिनीच्या खड्ड्यामध्ये हो पालतं झोपलं आणि रस्ता सोडून बाकीचे गेले. पण त्याच्यातला एक फुगीर होता. हो, आणि तो फुगीर रस्त्यातच पडला. त्याला विचारलं, सांगितलं लोकांनी रस्त्यात पडू नको, पण तो म्हणला रस्त्यात पडण्यामध्येच रस्त्यात. कारण त्याला खरा रस्त्याच्यातच होता, पडला रस्त्यामध्ये. आणि त्या चोराची टोळी आल्याबरोबर एक जणाचा पाय लागल्याबरोबर एक जण त्या चोरापैकीचा म्हणला, काय दगड पडलाय रस्त्यामध्ये. हो, दगड पडलाय म्हणल्यानंतर ह्याचं माणूस पण जाग झालं. ते म्हणला, कुणाला दगड म्हणतो, माणूस आहे माणूस. हो, असं म्हणल्याबरोबर त्या चोराचा प्रमुख होता तो म्हणला, जाऊ दे, रस्त्यात पडणारा काय शहाणा असतो का. हो, रस्त्यात पडणारा शहाणा कशाला पडल, तिथं तो देशी भक्त असल. कारण देशभक्त आणि देशी भक्त जरा फरक आहे महाराज. देशभक्त पाकिस्तानच्या बाउंड्रीवर धारा तीर्थी पडतो, तो देशभक्त. आणि सगळ्या गावाची जिथून धार वाहते तिथं पडतो, तो देशी भक्त. म्हणून दोन्ही सारखीच आहेत, देशी भक्त आणि देशभक्त, फक्त एका वेलांटीचाच फरक आहे. नाही तर दोन्ही सारखीच आहेत बिचारे, धारा तीर्थी पडणारे. जाऊ दे म्हणले, पेताड असन त्याच्या काय नादाला लागायचं, आपल्याला आपल्या कामाला जायचंय. असं म्हणल्याबरोबर त्यांनी सांगितलं, पेताड कुणाला म्हणतो, ह्याच सप्त्यामध्ये माळ घातली म्हणला मी. माळकरी. त्या प्रमुख होता चोराचा, तो म्हणला माळकरी म्हणले होतं बिलकुल नादाला लागू नकोस, कारण हे नगाड असते. तर माळकऱ्याचा भरवसा नाही, आपल्यालाच काही मागते ते. कारण मी पदरचं बोलत नाही, तुकोबारायचा अनुभव आहे महाराज. हो, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीते. हो, चोरच भेटेत महाराज माळकऱ्याला. काय जाणो न जाणो काही मागितलं तर त्याच्यापेक्षा वाकडी वाटपर करून गेलेलं बरं. कबीर महाराजांनी लिहिलंय, हरिजन को हरिजन मिले, गले में तुलसी की माल, आणि देने लेने को कुछ नहीं, जय गोपाल जय गोपाल.
नुसत्या जय हरीचा सुकाळ महाराज. बाकी चहा पाजायला तर दोघाकडे बी पैसे नाहीत. ह्यानी खिशात हात घातला की सवा हात बाहेर निघतो, ह्याचे खिशे रिकामी त्याचे खिशे रिकामी, नुसता फक्त जय हरी जय हरी. हो एवढा सुकाळ महाराज तेव्हा. असं कार्यक्रम आहे. म्हणले माळकऱ्याच्या तर बिलकुल नादाला लागू नको. एखाद्या वेळेस पेताडाच्या खिशात धापाचं असते ना, पण त्यांच्या खिशात काही नाही. हो असं म्हणल्याबरोबर त्याला दम नाही निघाला महाराज. त्यांनी जहागिरी जाऊ दिली पण फुगिरी जाऊ दिली नाही. असा पठ्ठ्या 1 एकर गेलं तरी हरकत नाही, पण जोकर जाऊ द्यायची नाही. आता ह्याच्यात कुणी जोकरवाले असते तर ते म्हणते महाराज आपल्या गटाचेच दिसते, तर सकाळी बोलवा डावाला एकदा. असं आहे महाराज. त्यांनी असं म्हणल्याबरोबर हो त्याचा अपमान झाला. त्यांनी महाराज खिशातले 500 रुपयाचं बंडल 50,000चं काढलं आणि फेकूनच मारलं त्या चोराला. हो त्याच्या पाठीत लागल्याबरोबर त्यांनी बॅटरी चमकेली पाहिलं, अरे 50,000चं बंडल आहे. म्हणलं ते नुसतं बंडल नाही, हो काही काही बंडल असते तर माणसं बंडलन, पैसे बी बंडल असे असते, तसं बंडल वगैरे काही नाही. अरे म्हणला 50,000चं बंडल आहे. असं म्हणल्याबरोबर ते जे त्याच्यातले 10-15 जे आले ते बिना साबणाचा आणि बिना पाण्याचा धुतला महाराज. तेव्हा असा खूप धुतला, निर्मळ केला. जाता जाता थोबाडीत मारली आणि त्याच्याकडचे 5 लाख रुपये काढून घेतले आणि सांगितलं, मूर्ख माणसा, असं पैसे घेऊन रस्त्याला पडत असतेत का? आणि एकटा. त्यावेळेस ते म्हणला, एकटा कुठे, 15 जण आहेत ना अजून. याला म्हणायचं विप्रलंभक. हो आपणही बुडाला, आप ही डुबे और जजमान को भी डुबे. तसं पंडित म्हणून घेणारे, ज्ञानी म्हणून घेणारे आणि स्वतःला धर्माचे धर्म प्रचारक म्हणून घेणारे स्वतःही पोहोचले नाहीत आणि पोहोचण्याचं लोकाला साधनही सांगत नाहीत आणि वाम मार्गाला घेऊन जातात. म्हणून या विप्रांचं, या द्विजांचं खरं नाही. म्हणून साडेतोडपणे विद्वानाला आणि पंडिताला आणि भक्ताच्या नावाखाली भक्ती करून समाजाला फसवणाऱ्या लोकाला आमच्या मुक्ताईनं महाराज धडा शिकवला. काय वचन देतात तुम्ही, काय ब्रीद बांधता. म्हणून मुक्तपणे ब्रीद बांधोनिया द्विज, पण त्यांनाच कळत नाही नेनती ते बीज केशव हरी. अरे केशव हरी सारखं नामस्मरण आहे. बीज आहे महाराज, बीज. आणि कसलं बीज आहे? या विश्वाचं बीज आहे, ब्रह्मांडाचं बीज आहे, वेदाचं बीज आहे, परमार्थाचं बीज आहे आणि मोक्षाचं बीज आहे महाराज. ज्या शेतकऱ्याला बीजच कळत नाही त्या शेतकरी कसला? अरे केशव हरी एवढं बीज कळा ना तुला. अरे त्याचा वटवृक्ष होतो आणि त्याच्या सावलीला बसता येतं. काहीच करण्याची गरज नाही, ते नामस्मरण घे. म्हणून आमच्या ज्ञानोबा आपलं तुकोबारांनी सांगितलं, घेई घेई माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे. काहीच करण्याची गरज नाही महाराज. न लगती सायास जावे वनांतरा, सायास जावे वनांतरा, संकीर्तन साधन पै सोपे. सोपे ना महाराज, सोपे, काही करण्याची गरज नाही. आणि नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे. जन्मांतरीची पाप जळतात. नामस्मरण एवढं फलित रूप आहे आणि एवढं करता येण्यासारखं की कुणाला बी करता येतं. त्याला काही अधिकाराची गरज नाही. शिकलेल्या माणसाला नामस्मरण करता येतं, अंगठा लावणाराला नामस्मरण करता येतं. ऊस मालकाला नामस्मरण करता येतं
आणि ऊस तोडीवाल्याला बी नामस्मरण करता येतं. सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या हो, सकळ अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. किती सोपं आहे महाराज. हो, पण आवडत नाही लोकांना, आवडत नाही. हो, सोपं आवडत नाही, अवघड आवडतं. हो, अवघड जास्त आवडतं, सोपं आवडत नाही. आणि लोकाला पुरुषार्थ सांगता येतो, कारण तीर्थयात्रा केल्याच्या नंतर सांगता येतं, सगळी यादी देतो तीर्थयात्रेची. पण तीर्थयात्रेत गेला आणि खूप मोठाले तीर्थ केले, पण तोंडाला देवाचं नाव नाही आलं, व्यर्थ गेली तीर्थयात्रा. मी पदरचं बोलत नाही. ज्ञानोबा लिहितात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आता हे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, माझा थोडाच आहे महाराज. हो, म्हणून काही काही गोष्टी अशा आहेत महाराज, सगळ्याला करता येण्यासारख्या आहेत. हो, बर, कुठेही करता येतात. मंदिरात नाम जप करता येतो, घरी करता येतो, रस्त्यानं करता येतो. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय एवढाच एक आहे श्रेष्ठ महाराज. रस्त्यानं चालताना साधना कोणतीच करता येत नाही आणि कोणत्याच धर्माची करता येत नाही. फक्त वारकरी संप्रदायाची साधना दिंडीमध्ये भजन करता येतं महाराज. हो, चालताना चालताना कुठं पळता पळता साधना असते का हो महाराज? हा, कोणतीच नाही, कोणत्या धर्माची नाही. 2000 धर्म आहेत, एकाही धर्माची साधना पळताना नाही, चालताना नाही. पण आमच्या वारकरी संप्रदायाची साधना चालताना सुद्धा महाराज. हो, दिंडी ही साधना चालताना आहे. बसल्या बसल्या करता येतील, झोपल्या झोपल्या करता येते. हो, तुम्ही झोपल्यानं बी नामस्मरण करा, काही नाही महाराज, धोकाच नाही कोणत्या गोष्टीचा. याच्यापेक्षा पुढे सांगतो, आंघोळ करा नाही तर नाही करा. जगाच्या पाठीवर एक बी साधना बिना आंघोळीची चालत नाही. हो, एक बी बिना आंघोळीचं काहीच चालत नाही. जेवण सुद्धा बिना आंघोळीचं चालत नाही. आणि जर त्यांनी बिना आंघोळीचं केलं तर त्याची बायको त्या दिवशी साल्ट काढल्याशिवाय राहत नाही. हो, दुसरे तर सोडा, बायकोच म्हणते, अहो काय तुम्हाला कळतं का थोडंफार, बिना आंघोळीचा बारगाय लागलात. हा, बिना आंघोळीचं वारपाय लागलात, खायला लागलात, तीच आडवं तिडवं बोलती. जेवण सुद्धा जमत नाही बिना आंघोळीचं, पण नामस्मरणाला तोंड सुद्धा धुण्याची गरज नाही महाराज. हो, तोंड धुवायची गरज नाही, आंघोळ करण्याची. म्हणजे याचा अर्थ बिना आंघोळीचं करी जा असं नाही माझं. संताचं म्हणणं आहे, तुमच्याच्याने नाही झालं तर नका करू. हो, तुम्हाला ताप आलेला आहे, आंघोळ करता येत नाही, पण नामस्मरण करता येतं. हो, नामाची आंघोळ करता येते, म्हणून काळजी नाही करायची कोणत्या गोष्टीची. कुठेही करता येतं, कुठेही करता येतं, कधी बी करता येतं. सकाळी करता येतं, दुपारी करता येतं, संध्याकाळी करता येतं. हो, याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो महाराज. हो, उन्हाळ्यात करता येतं, पावसाळ्यात करता येतं, हिवाळ्यात करता येतं, कोणत्याही काळात करता येतं. आणि तिन्ही ऋतू एकत्रित आले तरी बी करता येतं.
तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला येडबीड लागलं. यावर्षी तिन्ही ऋतू एकत्रित आले महाराज. सकाळी पाऊस पडायचा, दुपारच्याला ऊन पडायचं आणि संध्याकाळी थंडी वाजायची. हो, तिन्ही ऋतू एकत्रित आले. मला एक जणांनी विचारलं तिन्ही ऋतू कसे काय एकत्रित आले. म्हणलं तिघाचं सरकार जर युतीचं होऊ शकतं तर ह्यांना युती करायला काय बिघडलं. म्हणलं पावसाळा उन्हाळा हिवाळा. हो, ते त्यांच्याकडून शिकलेत पावसाळा हिवाळा उन्हाळा महाराज. असं आहे ते. कधी बी करता येतं, कधी केव्हाही करता येतं, कशाही स्थितीत कुणाला बी करता येतं. स्त्रीला करता येतं, पुरुषाला करता येतं आणि दोन्हीच्या मधल्याला बी करता येतं. हो, कुठं बी करता येतं, कसं बी. पण काही बी करा, पण नामस्मरण करा. हो, एवढंच आहे महाराज. एवढं सांगणं सोपं, जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. आणि फळं जर प्राप्त करून घ्यायचे असले तर सगळ्यापेक्षा श्रेष्ठ. जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी नर होती गाती ऐकती सादर गाती ऐकती सादर जे पवित्र हरि कथा पवित्र हरि कथा जे पवित्र हरि कथा पवित्र हरि कथा तीर्थ या किंवा जळती जळती दोषाची डोंगर जळती दोषाची डोंगर जळती दोषाचे जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नारा ऐकती सादरा जी पवित्र शुद्ध होती नारी हजारांनी प्रमाण आहेत महाराज. जळती दोषाचे डोंगर. हो, शुद्ध होती नारी नर. हो राजा, हो, शुद्ध होतात. शुद्ध असं बीज आहे नामस्मरण. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. 500 एकरचा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर पाऊस खूप पडला म्हणून गवत झालं आणि गवताला भाव आला म्हणून मालकाने गवत 500 एकर जमिनीमधल्या 5 लाख पेंड्या गवताच्या काढल्या आणि त्याची गंज उभी केली. हो, आणि आलेल्या लोकांना सांगायचं की आता ही गंज विक्रीला आहे. पण दुष्ट माणसाच्या मनामध्ये आलं की ह्याला सुख द्यायचं नाही म्हणून त्यांनी 50 काड्याच्या पेट्या आणल्या. कारण एका पेटीतल्या काड्याच्या पेटीनं काही नाही झालं हो तर ह्या सगळ्या काड्याच्या पेट्या वापरायच्या. आता 50 काड्याच्या पेट्याची गरज आहे का महाराज त्या गवताच्या गंजीला? तृण अग्नि में समरस झाले तृण अग्नि में समरस झाले समरस झाले तृण अग्नि में समरस अग्नि में समर झाले तृण अग्नि में समर झाले
जपता गेले हरे कैसे नाम जपता गेले हरी हरी मुख म्हणा 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 ज्ञानोबराने सांगितलं तृण अग्नी मिळे समरस झाले. अहो 5 लाख गवताच्या पेंड्या होत्या आणि त्याच्या मित्रांनी डोंगरातल्या त्यांनी बी 15 लाखाची गंज त्यांच्या जवळच लावली होती. मित्राची गंज 15 लाखाची, ह्याची बी 5 लाखाची. मग निदान 5 लाखाच्या गंजीला किती काड्याच्या पेट्या? 50. तर पुन्हा 15 लाखाला 150 लागतील का नाही? नाही का? नुसतं काडी लावायचं काम आहे आणि ते ज्याला येतं त्यालाच येतं महाराज. कोणालाही येत नाही ते, आणि त्याला धाडस लागतं राजा. हो हो असे ते अहो 15 नाही कोट्यावधी असू द्या, पण सगळ्याला एका काडीत भागतं. तसं जगाच्या पाठीवर पापच पिकत नाही महाराज. ते ज्या नामस्मरणानं जे जात नाही ते असं पापच पिकत नाही. एवढं मोठं पाप जन्मजन्मांतराचे पाप जातेत महाराज. एवढा अधिकार नामस्मरणाचा आहे, म्हणून नामस्मरण करावं. हो, आणि हे मुक्ताई सांगतात मुक्तपणानं. आणि काही काही लोक त्यांना उपेक्षा करून बाकीचं यज्ञ यागादी कर्मधर्म शिकवतात. अरे काही करण्याची गरज नाही. हो, तुम्ही फक्त नामस्मरण घ्या, आणि नामस्मरण घेतलं की ते बी श्रद्धेनं नामस्मरण घ्या. दुसरी काही गोष्ट गरज नाही महाराज. आणि याच्या पुढे सांगतो, श्रद्धेनं तर घ्याच घ्या, पण अश्रद्धेनं उपेक्षेनं घेतलं तरी बी फल देतं. ते विस्तवावरती पाय सहज पडला तरी पोळतोच, आणि मुद्दाम होऊन टाकला तरी बी पोळतोच. ते पोळाल्याशिवाय भाजल्याशिवाय सोडितच नाही. तसं नामस्मरण तुम्ही उपेक्षेनं करा, अपेक्षेनं करा, मिळवायचं म्हणून करा. हो, काही बी मान मिळवायचा आहे म्हणून करा, पण ते नामस्मरण तुम्हाला फळ देणारच. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, हो, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, आणि उठता बैसता हरी बोला. हो, उपेक्षेनं एखाद्याला शिवी जरी द्यायची असली भांडणामध्ये राग आल्यावर, तरी बाकीची शिवी द्यायच्या ऐवजी हरामखोर म्हणीत जाऊ. तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला शिव्या शिकवायला आले काय? तुम्ही शिव्या शिकवायला आलो नाही, पण हरामखोरच का म्हणायचं? कारण त्याच्यात राम येतंय म्हणून म्हणायचं महाराज. हराम असं म्हणण्यामध्ये रामच येतंय महाराज. हो, आणि एखादा वैतागून म्हणला मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाहीत, करा आणि मरा. आमचं काय म्हणणं नाही, करा आणि मरा. तुम्हाला संसार करा आणि मरा. हो, करा आणि मरा जरी म्हणलं उपेक्षेनं, तरी करा मधला रा आणि मरा मधला म दोन्ही चिटकलं की राम होतंय महाराज. इतका सोपा कार्यक्रम आहे. इतका सोपा कार्यक्रम कशाचाच नाही. इतका सोपा आहे. म्हणून कधी बी अरे फोन आल्या आल्या हो हॅलो म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा ना. काय तोंडाला पोळत का काय? अरे रामकृष्ण हरी म्हणल्याबरोबर तिकडच्या माणसाचं हृदय खुलतच महाराज. त्याला जर आपल्याला काही जर लाखोली व्हायची असली, शिवीगाळ करायची असली, तर त्याचं तोंडच बंद होतं. आणि इकडून हे रामकृष्ण हरी म्हणला की तिकडून तो रामकृष्ण हरी म्हणतो. झालं ना काम महाराज. एवढं म्हणून फोनवर सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी शिवाय दुसरा कोणताच जप नाही आणि काहीच करण्याची गरज नाही. इतकं सोपं साधन माझ्या मुक्ताईनं आम्हाला साधं शिकवलं महाराज. किती छान आहे, किती छान आहे महाराज. उपेक्षेनं म्हणा, अपेक्षेनं म्हणा. हो, एका राजाच्याकडं
एकुलती एक राजकन्या, मोठा राजविस्तार होता. घटना अशी झाली की चोराला चोरी करावी वाटली आणि तो राजवाड्यामध्ये हो काही शिपायाला पैसे देऊन राजाच्या महालामध्ये हो त्याच्या पलंगाखाली जाऊन चोर बनेल होता, तिथं जाऊन बसला. आणि राजा राणी झोपल्याच्या नंतर तिजोरी उघडायची आणि पैसे चोरायचे म्हणून तिथं गेला. गेल्यानंतर पलंगाखाली बसल्याच्या नंतर राजा राणीच्या गोष्टी सुरू झाल्या. राणीनं विचारलं की आपली दिदी आता 28 वर्षाची झालीये, तिचं लग्न करून टाकावं. राजा म्हणला मला द्यायची, माझी राजकन्या द्यायची, माझ्या हृदयाचा ठेवा आहे, पण ती इतराला देण्यापेक्षा महाराजाला द्यायची. राजा म्हणला काय, महाराजाला द्यायची? ती म्हणली काय येडबीड लागलं का काय तुम्हाला, 17 गावं फिरणारे भिकार बंबू आणि त्यांना कशाला? अगं असू दे पण मला महाराजाला द्यायची. निदान कमीत कमी महाराजाला दिल्यावर हो दारू पिऊन तरी ठोकायचा नाही ना. नाही सुख नाही गाठ भेट होऊ दे महिना महिना महाराजाची महाराजाच्या बायकोची नाही होऊ दे, पण निदान कमीत कमी ठोकण्यापेक्षा तर बरं आहे ना. आणि ते रोज जर पेताड्या मोठ्या घरचा असला आणि पेताडा असला तर काय खरं, मोठ्याच्या घरच्या हो सुनाला काय 2-2 वाजूस तर जेवायला मिळतं का काय म्हणता महाराज. हो स्वयंपाक करायचा आणि दुसरे कसे खाते ती बघायचं नुसतं. हो म्हणून म्हणले मला मोठ्या घरी द्यायची नाही, मला महाराजाला द्यायची. त्या चोरांनी ऐकल्याबरोबर त्यांनी विचार केला की महाराजाला जर द्यायची तर आपणच महाराज झालो तर सगळी मुलगी बी आपल्यालाच आणि एवढं राज्य बी आपलंच. चोरी करायची गरजच नाही पुन्हा. हो राजा राणी झोपल्यानंतर महाराज ते हो उठलं, खिडकीतून उडी टाकून परत गेलं आणि गेल्यानंतर खालच्या कडीला नदीच्या कडीला जाऊन महाराज त्यांनी हो सुंदर तरी आमच्या बाबासारखे भगवे कपडे केले महाराज. हो भगवे कपडे इकत आणले, भगवे कपडे. आणि पहिले तरी इतकाच भंडार लाईत होता, पण त्यांनी ह्या आकापासून ह्या आकापर्यंत हो हो आणि नुसत्या माळा घातल्या नाहीत महाराज, तर माळाचा ढिगारा केला आणि आसन घालून बसला आणि 2 शिष्य जवळ ठेवले. हो आणि बातमी सुरू झाली की वैराग्यवान महाराज आले तर गावात, वैराग्यवान. आणि मग ह्यांनी जप सुरू केला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जप सुरू केल्यानंतर 8 दिवस झाले आणि राजाच्या कानावर ही गोष्ट कळली आणि उपवासी राहिलेले महाराज लोक म्हणायचे कुछ खाते नाही कुछ पीते नाही. आणि वैराग्यवान माणूस आहे, कुणाकडे लक्ष देत नाही. 100-100च्या आणि 500-500च्या नोटा टाकल्या तर बघत पण नाही त्याच्याकडं. हो हे कारण मोठं फळ मिळवायचं म्हणल्यावर बारकाल्याकडे लक्ष कशाला द्यायचं, चिल्लर गोष्टीकडे कशाला लक्ष द्यायचंय. हो आणि मग राजापर्यंत ही बातमी कळाल्यानंतर राजाने सोन्याच्या मोहराचे ताट आणले महाराज आणि महाराजाच्या पुढे ठेवले. महाराज हे घ्या. त्यांनी डोळे उचलून सुद्धा बघितलं नाही. राजाला वाटलं काय वैराग्यवान आहे महाराज, तुम्हालाच मला मुलगी देऊन टाकायची आणि या राज्याचा मालक तुम्हाला करायचंय. हो त्याच्या डोळ्यातून अश्रू गळाले. अरे 8 आणि 10 दिवस रामकृष्ण हरीचा जप केला आणि खोटे भगवे कपडे अंगावर परिधान केले तर एवढा मोठा सम्राट राजा धनाच्या राशी घेऊन जर माझ्या पायावर पडतोय तर मी खरा महाराज झालो तर ब्रह्मांडाचा नायक सुद्धा पाय पडल माझ्या. महाराज सर्वस्वाचा त्याग केला आणि ते महाराज खरे महाराज झाले महाराज. म्हणून उपेक्षेनं नामस्मरण केलं तरी सुद्धा आणि अपेक्षेनं मला काही मिळावं म्हणून अपेक्षेनं नामस्मरण केलं तरी वायाला जात नाही महाराज. म्हणून नामस्मरण ही एक श्रेष्ठ गोष्ट आहे. म्हणून मुक्ताईनं सांगितलं तुम्ही नामस्मरण करा. हो आणि कसं करा की जे जीवन मुक्ती देणार अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये
वही पहने नतिया जाननी मुक्तता वही पहने करो आराधना से करो आराधना से जाचन मुक्ता विठ्ठल 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 नामस्मरणाचा प्रभाव किती होतो महाराज, एका वाक्यात सांगून जातो तुम्हाला. अशुभ सुद्धा गोष्टी शुभ होतात नामस्मरणानं. आपल्याकडं विवाह होतात, विवाह, आणि ते विवाह होत असताना ब्राह्मणांनी आपल्याला मुहूर्त काढून दिलेला असतो. आणि तो मुहूर्त कसा असतो तर त्याला लग्न म्हणतात, लग्न. आणि लग्न म्हणजे दोन ग्रहाचं मिलन असतं, त्याला लग्न म्हणतात. आणि ते लग्न भविष्यशास्त्रामध्ये दिवस उगवल्यापासून लग्नाला सुरुवात होते. आपण ज्याला लग्न म्हणतो ते लग्न नाही, त्याला विवाह म्हणायचं. आणि ते विवाह ज्या मुहूर्तावरती लावला जातो त्याला लग्न म्हणायचं, म्हणून आपण लग्न म्हणतो. हो, आणि दोन पती पत्नीचं मिलन म्हणजे लग्न, दोन ग्रहाचं मिलन म्हणजे लग्न. आणि ते लग्न दिवस उगवल्यापासून सुरुवात होती. ती रात्रीचे आणि दिवसाचे मिळून 12 लग्न असतात. सहजासहजी 2 तासाचं लग्न असतं, एक मुहूर्त लग्न असतं. त्याला आपल्याकडं मेष लग्न, कर्क लग्न, त्या लग्नाची नाव आहेत. मेष लग्न, कर्क लग्न, मिथुन लग्न. हो, आधी करून हे लग्नाची नाव आहेत. हे राशीचे नावं म्हणजे लग्नाचे नाव आहेत. आणि 2-2 तासाचं, मग ते अहोरात्र, मग कधी 2 तासाला कमी असेल, कधी 2 तासापेक्षा. पण आपल्याला ढोबळ धरायचं म्हणलं तर सरासरी 2 तासाचं एक लग्न असतं. आणि त्या लग्नामध्ये त्या नवरा नवरीच्या दोन्हीच्या राशीला जे संयुक्तिक आहे तोच मुहूर्त त्या ब्राह्मणांनी काढून दिलेला असतो. म्हणून तो शुभ लग्नावरती तो मुहूर्त काढून द्यायचा. आणि त्याच वेळेला लग्न लागलं तर ते शुभ लग्न. पण आपल्याकडं काय होतं की ब्राह्मणानं काढून दिलेला लग्नाचा मुहूर्त आपला टळून जातो. कारण भूते वेताळे नाचती आणि हर्षयुक्त उमापती. कारण मोठा डीजे असतो. आणि ज्याच्या हृदयाला धोका आहे त्यांना मरायची व्यवस्था त्याच्यामुळं लवकर होते महाराज. असा डीजे असतो. बरं, आता हे कुणाला काही म्हणण्याची ताकद बी नाहीये. आणि मग त्या डीजे वरती सगळे 9 सागर पेलेले अगस्ती. कारण पूर्वीच्या काळात एकच सागर पेला, तो एकच अगस्ती. पण आताची अगस्ती 9 सागर पेतेत महाराज. काय. आणि मग ते नाचायला सुरुवात झाल्याच्या नंतर 5-5, 6-6 तास उशिरा. म्हणजे जे लग्न मुहूर्त काढून दिलेला आहे त्या लग्नावरती लग्न लागत नाही, विवाह लागत नाही. व्यतिपात भाद्र्यावरती जातं. अमावास्या दिवस टळून जातो आणि दुसरा अमावास्येचा दिवस लागतो. म्हणून दिवस बी नीट नाही आणि लग्नाचा मुहूर्तही नीट नाही. त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस त्या लग्नात नवरा नवरीचं कल्याण होऊ द्यायचं नाही का? आणि त्याला मंगल कार्य म्हणायचं आणि ते अमंगल व्हायचं. म्हणून आमच्या श्रुतीनं, आमच्या वेदमातेनं, आमच्या हिंदू धर्मानं सांगितलं, जरी कदाचित लग्न टळलं, लग्नाचा मुहूर्त टळला, तरी सुद्धा तो मुहूर्त देवाला जर अर्पण केला आणि देवाचं स्मरण करून जर तो मुहूर्त तुम्ही लावला, तुम्ही लावलेल्या मुहूर्तावरती सुद्धा त्यांना मुलंबाळ चांगले होतील. म्हणून शेवटच्या मंगलाष्टकाला तदेव लग्नम सुदिनम तदेव, म्हणजे देवाला ते लग्न अर्पण करायचं आणि देवाचं स्मरण करायचं. अशुभ जरी असलं, अशुभातलं अशुभ, व्यतिपातावर भाद्र्यावरती लग्न लागायला लागलं, भाद्र्या कपाळ्याचं.
हो, मुहूर्त टळला, पण देवाला अर्पण करायचं ते लग्न. म्हणून तदेव लग्नम सुदिनम तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव. कारण मुहूर्त काढताना ताराबल पाहिलेलं असतं, हो, चंद्रबल पाहिलेलं असतं आणि गुरुबल पाहिलेलं असतं. पण हे मुहूर्त टळल्यामुळं ताराबल गेलं, हो, चंद्रबल गेलं, गुरुबल गेलं, कोणतंच बल त्याच्या पाठीमागं राहिलं नाही. फक्त नाचणाराचं बळ त्याच्या पाठीमागं राहिलं, कुणाचंच बळ राहिलं नाही. म्हणून तारा बलम चंद्र बलम तदेव, देवाला अर्पण केलं ताराबल, चंद्रबल देवाला अर्पण केलं, गुरुला अर्पण केलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो विद्या बलम दैव बलम तदेव. हो, विद्या असते ना, विद्या. हो, आमचे श्री हरी महाराज वाजवतात मृदंग. त्यांना कल्पना नाही, पण त्यांना कल्पना सांगतो महाराज. तुम्ही जर शुद्ध अंतःकरणानं मृदंग वाजवला तर तुमची ही विद्या भगवंताला मान्य होते महाराज, आणि ही समर्पित होते, आणि तुमचं दैव बदललं जातं. तुमच्या दैवामध्ये सुद्धा असभ्य असलेल्या गोष्टी सभ्य व्हायला सुरुवात होते. म्हणून गाणारे काय, वाजवणारे काय, कीर्तनकार काय, हे विद्यावान माणसं येतं, त्या विद्येचं बळ असतं महाराज, विद्येचं. पण सगळं बळ तिथं बी समाप्त झालं. विद्या बलम दैव बलम तदेव. दैव बल बी गेलं, आता दैव सुद्धा नीट नाही राहिलं. मग आता काय करायचं? तर मग त्याच्यासाठी आमच्या श्रुतीनं सांगितलं, आमच्या मंत्रानं सांगितलं, आमच्या भविष्यशास्त्रानं सांगितलं, तुम्ही एकच काम करा. तदेव लग्नम सुदिनम तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम दैव बलम तदेव. एक काम करा, आपलं लक्ष्मी पतिते मनसा स्मरामी वाजंत्री सावध चित्त सावधान. हो, आता काय करा? विष्णूच्या लक्ष्मीच्या पतीचं स्मरण करा आणि तुमचं भलं होऊन जाईल. किती सोपा मार्ग आहे महाराज. ओदन हो वासुदेव स्मरताची. म्हणून सगळं महाराज संकट निघून जाते. कर्माचं ओदन. ओदन म्हणजे संकट, आलेलं संकट सुद्धा, त्याचं तोंड सुद्धा आम्ही त्याचं बाजूला करू. हो, असं कर्माचं ओधन टळेल. आणि वासुदेव स्मरण केल्यानंतर म्हणून विष्णू हो लक्ष्मी पतिते मनसा स्मरामी, मग वाजंत्री वऱ्हाडी सावध चित्त, आणि मग नंतर शुभमंगल सावधान. झालं महाराज त्यांचं नीटनेटकं. मग एवढं अशुभ वेळ सुद्धा शुभ करण्याची ताकद हो नामस्मरणामध्ये आहे. तुम्हाला 1 महिनाभर या अभंगावर चिंतन सांगता येईल मला. 1 महिनाभर खूप हो. म्हणून तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हे कीर्तन आहे, त्या कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल नामस्मरण का ठेवलं साधू संतांनी? त्याचं कारण आहे की कीर्तनकार फक्त कीर्तनातच विठ्ठल विठ्ठल म्हणते, त्याच्यानंतर कीर्तनकाराची विठ्ठलाची फारकत असते. पुन्हा नामस्मरण नाही.
मन निदान कमीत कमी कीर्तन करताना तरी तुझं थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे. म्हणून सगळ्या जणांनी सामुदायिकरित्या विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची. म्हणून कीर्तन हे कथा आहे, पण कथेमध्ये सुद्धा अधून मधून विठ्ठल विठ्ठल घ्यायचंय महाराज. विठोबा रखुमाई घ्यायचंय, रामकृष्ण हरी घ्यायचंय. का घ्यायचंय तर त्याचं कारण आहे की हे नुसतं कथा कीर्तन नाही, नामसंकीर्तन आहे. कारण कथा कीर्तन आहे, नामसंकीर्तन आहे, रूप कीर्तन आहे, गुण कीर्तन आहे, हो ज्ञान कीर्तन आहे, भक्ती कीर्तन आहे, हो किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले ते तर माझे जे उरले पायिक पण. म्हणून धर्म कीर्तन जरी असलं तरी हो ज्ञानोबरायांनी सांगितलं हे मी धर्म कीर्तन केलं तरी सुद्धा हो नामस्मरण केल्याशिवाय नाही महाराज. म्हणून हो नामस्मरण हे त्याच्यातलं धर्म कीर्तनाचं मुख्य वदन आहे आणि तोंड आहे आणि ते प्रमुखता त्याच्यामध्ये आहे. म्हणून श्रोत्यांनी एकाच वेळेस नामस्मरण विठ्ठल विठ्ठल म्हणावं, कीर्तनकाराने विठ्ठल विठ्ठल म्हणावं आणि त्याच्यामुळं अंतकरण शुद्धी होते महाराज. हो म्हणून कधी कधी मी सांगतो कीर्तनकार सुद्धा बिघडलेले असते. तर का बिघडलेले त्याचं मूळ कारण सांगतो. कारण त्यांच्याकडे एरवी नामस्मरण नाही म्हणून बिघडले महाराज. हो म्हणून दुसऱ्याचे पैसे काढावे वाटतात, समजावं नामस्मरण नाही. हो लोकांकडं वाईट नजरेनं पाहण्याची इच्छा निर्माण होते, समजावं नामस्मरणाचा अभाव आहे. हो परमार्थात 70 वर्ष राहूनही जर विषयाकडं मन धावत असेल तर समजावं नामस्मरणाचा अभाव आहे. म्हणून बाकीच्याने कीर्तन हो नामस्मरण करावं त्याच्यापेक्षा कीर्तनकारांनी नामस्मरण करावं. म्हणून कीर्तनात विठ्ठल विठ्ठल महाराज. हो शास्त्र असं आहे ते. हो सगळ्यांनी गुरुजीला गरज नाही क ख शिकण्याची, कारण गुरुजी शिकून गेले, ते आता ज्ञेपर्यंत गेले. हो आता गुरुजीला हो गणित सुद्धा सांगायची, बीजगणित अंकगणित हो सांगायची गरज नाही त्यांना. आता भूमिती सांगायची गरज नाही. आता ते सगळं शिकले आणि शिकून आता ते मोठे झाले. पण गुरुजीला हो जरी शिकायचं नसलं तरी सुद्धा लोकांसाठी आणि विद्यार्थ्याला अर्भकाचे साठी पंते हा धरी धरी पाट पंते हा धरी धरी पाट पंते हा धरी धरी पाट अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली साठी लहान बाळासाठी त्यांना पाटी हातात घ्यावी लागती आणि क ख गिरवावं लागतं. तसं ज्ञानी जरी असला पंडित जरी असला तरी त्यांनी लोकांनी नामस्मरण करावं म्हणून त्यांनी नामस्मरण करावं, गिरवावं हे लक्षात आहे. म्हणून हो किती बी जरी ज्ञानी झाला तरी त्यांनी नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्यिते सोहमभावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण. हो गाते म्हणजे चाल गाते नाही. हो गाते म्हणजे वेदासारखे गाते, वेद जया गाती हो किंवा चहुवेदी जान साही शास्त्री कारण आणि 18ही पुराण हरिशी गाती. म्हणून गाणाराच्या यादीमध्ये पहिल्यांदा वेद आहे महाराज. म्हणून गाणाऱ्या कंपनीचा पहिला प्रमुख जर कोण असेल तर वेद आहे. जसे कीर्तनकाराचे हो पहिले आद्य कीर्तनकार नारद आहेत, तसे गाणाराचे पहिले आद्य पूर्वज कोण आहेत तर वेद आहेत महाराज. म्हणून ते वेदाचे पाईक आहेत, ते गाणारे वेदाचे पाईक आहेत. म्हणून ते हो गाते श्रोते
आपल्यासारखे झोपा घेऊन ऐकणारे नाही. परीक्षिती राजासारखे 7 दिवस मांडी सुद्धा मोडली नाही पठ्ठ्यानं, ते गाते श्रोते. हो, असे चतुर ब्रह्मदेवासारखे, विनोदी नारदासारखे, सोहमभावी शुकाचार्यासारखे, पूर्ण ज्ञाते वशिष्ठासारखे, दुश्चिते व्यासासारखे या सगळ्यांनी नामस्मरण करावं अशी माझ्या माऊलीने विनंती केली. एकच जाता जाता गोष्ट सांगतो. कलियुग उगवाय लागलं, कलियुगाला प्रारंभ व्हायचा, हो द्वापार युग समाप्त व्हायचंय. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने विचार केला की कलियुगातल्या लोकाला काय द्यायचं. म्हणून मधल्या स्थितीमध्ये भक्ताच्या बरोबर चर्चा करावी म्हणून त्याच्याकरता नारदाच्या हातानं निरोप आपलं अर्जुनाला पाठवला की भक्ताच्या बरोबर बैठक घ्यायची आणि काय द्यायचंय ते ठरवायचंय. म्हणून ती बैठक ठरवली. पण त्या बैठकीला नारदाला पाठवलं, पण अर्जुन हस्तिनापुरामध्ये झोपलेले होते. गेले तर झोपलेले होते. आणि झोपल्यानंतर त्यांच्या केसातून कृष्ण कृष्ण बाहेर पडत होता. जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी बाहेर पडत होता. आणि पुन्हा घोरत होते ते. आणि घोरल्यामुळं घोरलेल्याचा स्वर हा खर्ज स्वर असतो बरं. हे पुढीचा स्वर हा वेगळा, त्याच्या खर्ज स्वरामध्ये धूमपान असतं बरं. म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. तर लावणी मृदंग म्हणजे इकडूनच नाही तिकडून बी लावू नये महाराज. खूप बारकावा आहे त्याच्यातला. लावणी मृदंग इकडूनही लावून आणि तिकडून बी लावून, कणिक लावून झाऱ्याच्या स्वरामध्ये ते आलं पाहिजे, खर्ज स्वरामध्ये. इकडून जर सा लावला तर तिकडून त्या साचा खर्ज लावला तर दोन्हीकडं 10 मारला की गंधार निघत असतो महाराज. हे असं शास्त्र आहे त्याच्यातलं. म्हणून आता खर्ज स्वरामध्ये घोरत होते अर्जुन. आणि मग नारद तिथं गेल्यामुळं ते जय कृष्ण श्रीकृष्ण भजन चाललेलं पाहिल्याबरोबर नारदाने त्या खर्ज स्वरामध्ये आपला विना लावला आणि भजनामध्ये रंगून गेले नारद. ते बी जय कृष्ण श्रीकृष्ण त्या स्वरामध्ये रंगून गेले. इकडं भगवान वाट पाहते तर तितक्यामध्ये तिथं राजा इंद्र आला. राजा इंद्रानं सांगितलं, देवा जरा चिंता दिसते, काय कारण आहे? अहो म्हणले, त्या अर्जुनाला बोलवण्यासाठी नारदाला पाठवलं पण नारद येईनात. अरे ज्यांनी हातामध्ये काम घेतल्यानंतर कधीच रद्द होत नाही त्याचं नाव नारद. पण नारदही तिकडच, अर्जुनही तिकडच. राजा इंद्रानं सांगितलं, मी जातो ना बोलवायला. राजा इंद्र गेला. पाहिलं तर तिथं नारद भजन करते तर अर्जुनाचा कृष्ण कृष्ण केस केस बोलतोय. आणि हे भजन पाहिल्याबरोबर राजा इंद्राला दम निघाला नाही. त्यांनी मृदंग वाजवायला सुरुवात केली. राजा इंद्रानं मृदंग स्वर्गातून मागून घेतला. म्हणून मृदंग हा पृथ्वीवरचा नाही, पृथ्वीवरची ढोलकी आहे आणि मृदंग स्वर्गातला आहे महाराज. आणि मग राजा इंद्रानं मृदंग वाजवून घेतल्यानंतर त्यांनी स्वरामध्ये मृदंग लावला आणि राजा इंद्र मृदंग वाजू लागले आणि भजन रंगात आलं. आणि इकडं कृष्ण वाट पाहते काय करावं. तितक्या अवकाशामध्ये तिथं सनकादिक आले. सनत कुमार आले. म्हणले, देवा काय भानगड आहे? काय नाही म्हणले, अर्जुनाला बोलवायसाठी 2-2, 3-3 लोक गेले तरी परत येत नाहीत. मी नारदाला पाठवलं तरी सुद्धा माझं कार्य रद्द झालं, पण नारद आले नाहीत. मग त्याच्यानंतर मी देवेंद्राला पाठवलं, पण देवेंद्रही मी परत येईन म्हणला, पण आलाच नाही तो बी. 5G ची रेंज नसल्यामुळे घोटाळा होता. असं तिकडच गेला तो, तिकडच गेला, ते परत आलाच नाही. काय करावं? मग सनत कुमाराने सांगितलं, आम्ही जातो. आणि मग सनत कुमार गेले महाराज. तिकडं गेल्यानंतर पाहिलं तर ते भजन पाहिल्यानंतर त्यांना कुठं दम निघतोय. त्यांनी टाळ घेतला महाराज. सनत कुमाराने टाळ घेतला आणि ते भजनामध्ये विलीन झाले.
काय करावं, इकडं कुणीच नाही, देव वाट पाहतेत, अन्न नाही पाणी नाही, काय करावं काय करावं काय करावं प्रश्न पडला. तितक्या अवकाशामध्ये शंकर भगवान परमात्मा आले. महादेव आल्यानंतर महादेवानं विचारलं, देवा काय कारण आहे? म्हणले बघा ना, इंद्राला पाठवलं तिकडंच, पुन्हा अजून सनकादिकाला पाठवलं ते तिकडंच, नारद गेले तिकडंच, काय करावं? महादेव म्हणले मी जातो ना. महादेव गेले आणि गेल्यानंतर महाराज ते तिथलं भजन पाहिल्यावर महादेवाला कुठं दम निघतोय महाराज. त्यांनी तर तांडव नृत्य करायला सुरुवात केली. भजन करी महादेव, भजन करी महादेव, हे सांगणारा सुद्धा महादेव. आणि सिद्धेश्वर नावाच्या महादेवाच्या जवळ सांगतोय. असा महादेवाचा खेळ महाराज. आणि घटना अशी घडली की महादेव रंगल्यानंतर कुणीच येत नाही. देवाने पाहिलं, विचार केला, आता कुणीच येत नाही, मलाच गेलं पाहिजे. म्हणून कृष्ण भगवान परमात्मा आले आणि पाहिलं तर त्यांच्या नावाचा जप चालू आहे. हे पाहिल्याबरोबर महाराज कृष्ण भगवान परमात्मा बी नाचायला लागले. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. भजनामध्ये नाचायला सुरुवात केली. आणि त्याच टाइमला भक्ताच्या मेळ्यामध्ये शंकराच्या, इंद्राच्या, सनकादिक संताच्या मेळ्यामध्ये ठरलं की महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला हेच भजन द्यायचं महाराज. म्हणून मृदंग वाजवणारे राजा इंद्र असतात, टाळ घेतलेले सनकादिक असतात, कीर्तन करणारे अर्जुन असतात, शंकर भगवान परमात्मा नाचत असतात आणि विना घेतलेले नारद असतात. म्हणून ही कीर्तनाची परंपरा आंध्र प्रदेशात, तामिळनाडू, कर्नाटकात नाही, फक्त माझ्या महाराष्ट्रात वैकुंठातून. आणि ही आली आणि कलियुगामध्ये ही परंपरा सुरू झाली महाराज. ही नामस्मरणाची परंपरा सुरू झाली, कथा कीर्तनाची परंपरा सुरू झाली. म्हणून सगळ्या गात्यांनी, श्रोत्यांनी, सगळ्या जणांनी हे कीर्तन करावं. म्हणून त्याच्याकरता हे नामस्मरण, ज्याच्यामुळं, ज्याचेनी मुक्तता सर्वही पै मुक्त, सगळेच मुक्त होतात, फक्त त्यांनी करोनिया रत न सेविती. एकांत स्थिर चित्त करून त्यांनी सेवन करावं, एवढीच अपेक्षा आहे. आणि हे आमच्या मुक्ताईने सांगितलं, वेदामध्ये प्रतिपादन केलेलं आहे, वेदबोधित संप्रदाय आहे. आणि मी ते नामस्मरण सेवन केलं आणि त्याच्यामुळं सगळं जग जीवनमुक्त झालं. म्हणून त्याच्याकरता मुक्ताई म्हणते, तुम्ही नामस्मरण करा. ते कसं करा? विठोबा नाही गेला तिकडे बुका गेला.
ज्ञानेश्वर माऊली. हो, याचा आशय एकच आहे. सोपे वर मामा सांगितले संती अंटाळ दिंडी हाती घेऊन नाचा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेतो येते. शहाणपण करीत नाही, शहाणा धनी या ठिकाणी घेतो. म्हणून नामस्मरण ही एक सुंदर अशी प्रक्रिया आहे आणि मोक्ष देणारी फल प्रक्रिया करणारी ही साधना आहे. म्हणून या साधनेचा अवलंब करा आणि कुठेही बी बसन तिथं बसलेल्या ठिकाणी रामकृष्ण हरी जप करा, ज्ञानोबरायचा जप करा, नाथ महाराजाचा जप करा, संताचा करा, नामस्मरण कोणतंही करा, तुम्हाला आवडन ते करा. हो, कोणतंही बीजाक्षर नामस्मरणामध्ये घ्या. हेच म्हणून नाही, विष्णू सहस्त्र नाम आहे, देवाला हजारो नाव आहेत. कोणत्याही नावानं पुकारलं तरी देव तुमच्यासाठी धावून येऊ शकतो आणि तुम्हाला जीवनमुक्त करू शकतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये ही आगळी वेगळी भक्ती आम्हाला संतानं दिलेली आहे. त्या संताचे आमच्यावर उपकार आहेत. असो झालेली सेवा भगवान श्री शंकराच्या पदकमलावरती, सिद्धेश्वराच्या तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या, अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या आणि सर्व कार्यकर्त्या मंडळीच्या साठी मी ही सेवा समर्पित करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं एवढी सिद्धेश्वराच्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय